नमस्कार, मी सई घाडे आणि आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे एक गुड न्यूज, पण ती शेवटी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर आता पावसाळा चालू आहे, तर पावसाळ्यामध्ये काय सर्व घरामध्ये आपलं घर बंद असतं, विंडो बंद असतात आणि घरामध्ये दमट वातावरण असतं। वातावरण असं फ्रेश वाटत नाही, कुबट असा वास येतो। खिडक्या बंद ठेवतो आपण कारण की मच्छर येतात, कीटक येतात वेगवेगळे पावसामध्ये। आणि घर फ्रेश राहण्यासाठी म्हणजे हे तर सगळेच घेतात, हे प्रोडक्ट तर सगळेच आता सगळ्यांना माहितीच आहेत। तर मी काय यूज करते आणि मी कसं काय घरामध्ये फ्रेश ठेवते घर माझं, टॉयलेट बाथरूम पासून मी काय यूज करते ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते। आणि हे तर सर्वच यूज करतात, त्यात काही नवीन नाहीये, पण मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे, ज्यांना कोणाला माहिती नसेल नाहीतर मी जे करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करते। तर सर्वात आधी हे जिपरचे आहेत, ते जिपर मी टॉयलेट बाथरूम मध्ये लावते, त्याच्यामुळे मस्तपैकी स्मेल मारतो, छान फ्रेश वाटतं। आणि हे 30 दिवसांचं लिहिलेलं आहे, ते पण 30 दिवस काही यूज होत नाही, 15 दिवसांमध्ये 2 आठवडे फक्त चालतं। त्याच्यानंतर हे कापूर भीमसेन कापूर आहे, त्याचे मी डब्बा मोठाच्या मोठा आणते कारण की मला ते घरामध्ये आल्यानंतर मी ते कापूरदानीमध्ये भीमसेनची वडी टाकते, दाखवते मी तुम्हाला। आणि एकदम वास सर्वत्र पसरतो आणि एकदम फ्रेश वाटतं, मला तरी फ्रेश वाटतं, घरातल्यांना थोडाफार त्रास होतो। आणि हे सॅनिटरी क्यूब्स आहेत, ह्या छोट्या आहेत आणि ही मोठी वडी आहे, ही सुद्धा टॉयलेट बाथरूम मध्ये हे बेसिंग मध्ये वगैरे ठेवते। पुन्हा आपलं वॉश बेसिंग आहे ना, त्याच्या खालती वगैरे मी ठेवते, त्याच्यामुळे कॉकरोच वगैरे नाही येत। आणि बेसिंग मध्ये ह्या वड्या 8 दिवस तरी चालतात एक वडी, किंवा मी डांबर गोळी सुद्धा ठेवते, पण आता सध्या डांबर गोळी नाहीये, नाहीतर मग मी एक्सचेंज करते, डांबर गोळी किंवा ही अशी ठेवत बसते आता। आणि हे कॅम्परचं कोन आहे, हा मुख्यतः गाडीमध्ये लावतात, पण आम्ही कपाटामध्ये लावतो, म्हणजे कपड्यांना छान असा स्मेल मारतो। हा ओरिजिनल भीमसेनचाच आहे, स्मेल मारतो। याच्यामध्ये गुलाब आणि गुलाबरी आणि काय आहे, चंदनचा आहे, गुलाबचा आहे, याच्यामध्ये फ्लेवर आहेत, पण मी भीमसेन कापूरचंच घेते कारण की मला प्रचंड आवडतो भीमसेन कापूरचा स्मेल। तर हे कपाटामध्ये मी हे कोन आहेत ना, हे अटकवायला वगैरे पण आहे। आणि कपड्यांना जे आपले रेग्युलरचे कपडे असतात किंवा ऑफिसचे कपडे वगैरे, बाहेर जाण्याचे कपडे वगैरे, त्यांना छानपैकी स्मेल मारतो, मस्तच वाटतं, फ्रेश वाटतं। आणि कपडे सुद्धा पावसामध्ये सुकत नाही, त्यासाठी सुद्धा मी काय करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे। चला, पण त्याआधी मी लास्ट संडेला इंडोरची झाडं आणलेली आहेत, 3 झाडं घेतलेली आहेत, आणि कोणती घेतलेली ती तुमच्यासोबत मी शेअर करते आणि कुठे ठेवले ते सुद्धा दाखवते। तर इथे मी 2 झाडं इथे दाखवते, जी इथे ना रिकामी जागा होती ती मी इथे भरून काढली। हे झाड आहे, नावं झाडांची मला माहित नाहीयेत, पण जी आम्हाला आवडली ना ती आम्ही झाडं घेतली। तर हे झाड आहे ते म्हणजे ह्या झाडाची ना पिकलेली पानं आहेत ती काढली, झाडाची पानं पिकत जातात पण ती ठेवायची नाही। आणि स्प्रेने फक्त पाणी शिंपडायचं, जास्त पाणी ओतायचं नाही या झाडांना, कारण की घरामधली झाडं आहेत, इंडोर झाडं आहेत ना, त्याच्यामुळे जास्त पाणी त्यांना लागत नाही। आणि सूर्यप्रकाश तर बिलकुलच नाही, पण पाणी मारताना ते पण 8 दिवसांनी वगैरे मारायचं पाणी स्प्रेने। तर असा इथली जागा मी भरून काढलेली आणि इथला लुक पण छान वाटतो ह्या झाडांमुळे, मस्तच। आणि हे झाड आहे ते मी गेल्या वर्षी घेतलेलं आहे, त्याच शॉपमधून घेतलेले आहे, जे तुमच्यासोबत मी गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलं ना, तिथूनच मी झाड घेतलेलं आहे। आणि ह्याची सुद्धा पिकलेली पानं असतात ती कट करते आणि ह्याला पण ग्रो छान येते, पण आता सध्या परत पिकलेली पानं आलेली आहेत ह्याला। तर हे सुद्धा खूप छान वाटतं ना पाहायला। हे ड्रेसिंगचे इथे ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता किती छान वाटतंय। ह्या प्लांट बद्दल मी बोलते की हे प्लांट दाखवलं, पण मी हे त्या शॉपमधून विकत नाही घेतलेलं आहे, हे मला माझ्या शेजाऱ्यांनी दिलेलं आहे हे झाड। आणि त्यांच्या हस्बंडला ना त्यांच्या ऑफिसमधून भेटलेलं, तर त्यांनी मला हे दिलेलं आहे। हे सुद्धा यांच्या ऑफिसमधून त्यांना भेटलेले आहेत प्लांट गिफ्ट म्हणून, 2-3 भेटलेले, त्यांपैकी मला हे एक दिलेलं आहे। आणि हे इंडोरच आहे, इंडोर आहे प्लांट हे। आणि हे सुद्धा मी ड्रेसिंगवरती ठेवलेलं आहे माझ्या, खूप छान वाटतंय पाहायला सुद्धा।
तर हे मी विकत नाही घेतलेलं आहे. आणि एक वाला आहे ना ते इथे ठेवलं मी, इथे बेसिंगच्या इथेच ठेवलेला आहे. तुम्ही हा बघा इथे असं ठेवलेलं आहे. ही कापूरदानी आहे. तर त्याच्यामध्ये ना ही भीमसेनची आहे वडी आणि असा सुगंध असा छानपैकी पसरतो मंद असा आणि छान वाटतं, फ्रेश अगदी. आणि टॉयलेट बाथरूमच्या इथे मध्यभागी सुद्धा मी इथे असं ठेवते आहे. ठीक आहे. बेसिनच्या इथे सुद्धा मी डांबर गोळीच ठेवते, पण सध्या डांबर गोळी संपलेली आहे. मग ही मी डांबर गोळी किंवा ही दोघांपैकी मी ठेवतच असते. तर ही मी ते एक ठेवते. हे पहिलं वाला जीपर आहे, याचा स्मेल गेलेला आहे. आता हे दुसरा वाला मी इथे लावलेला आहे. तर इथे कपाटांमध्ये याचा चिपकावायला स्टिक काढला तर चिपकवायला पण आहे असं. आणि महिनाभर तरी पुरतं हे. या कपाटाला मी, माझ्या कपाटाला मी इथे असं लावणार आहे. त्याचबरोबर टॉयलेटच्या इथलं आणि बाथरूमच्या इथले जे पायपुसणी आहेत ना ते मी कोरडीच ठेवण्याचा प्रयत्न करते. हां, पण जाणं येणं असतं टॉयलेट बाथरूममध्ये तर थोडंफार ओलं होतंच, पण मी डेलीचं धुणं क्लिनिंग करणं असतंच, त्याचं सुकवणं वगैरे, त्याच्यामुळे मी डेली चेंज करते. आणि शक्यतो तुम्हीसुद्धा ही अशी टेक्निक आहे ती ट्राय करा. खरोखर म्हणजे फ्रेशनेस राहतोच घरामध्ये आणि छान वाटतं सुद्धा बघायला. तर इथे म्हणजे बाल्कनीमध्ये ना हे स्टँडवरतीच मी कपडे सुकत घालते. आणि पाऊससुद्धा बाहेर चालू आहे आणि कपडे आता हे बऱ्यापैकी सुकलेले नाही आहेत. तर मग मी काय करणार माहिती आहे, आता हे कपडे, हा पूर्ण स्टँड आहे ना तो बाल्कनीमधून मी रात्री बाहेर आहे तो आत घेते. तो धूर एकदम येतोय ना, तो धूर ना कपड्यांना सुद्धा जाऊन बसतो आणि कपड्यांना म्हणजे भीमसेन कापूरचं एकदम छानपैकी एकदम मस्त सुगंध मारतो कपड्यांना सुद्धा आपल्या. हे बघा खूप छान वाटतं आणि घरभर तर एकदम सुगंध पसरलेला असतो आणि फ्रेश वाटतं. मेन म्हणजे आनंदी वातावरण वाटतं आणि घरामध्ये पॉझिटिव्ह. कापूरदानी चालू आहे आणि त्याचा सुगंध आहे तो पूर्ण घरभर पसरतो. त्याचबरोबर कपड्यांना सुद्धा सुगंध येतो आणि पंखा चालू आहे त्याच्यामुळे ना जे कपडे दिवसभर वरचे सुकलेले असतात ते मी चेंज करते, म्हणजे वरची बाजू खालती ठेवते. आणि थोडेफार जाड कपडे आहेत ना ते टेबलवरती किंवा लादीवरती वगैरे अशी मी टाकून ठेवते. त्याच्यामुळे सकाळपर्यंत अगदी कडकडीत सुकलेले कपडे असतात. पावसाळ्यातसुद्धा नक्की ट्राय करा. गुगल ॲडसेन्स घरी आलेला आहे आणि ही खुश खबर आहे, ही गुड न्यूज आहे. आणि तुम्ही माझे फॅमिली मेंबर आहात तर ही गुड न्यूज मला तुमच्यासोबत शेअर करणं खूप गरजेचं आहे. तर हे सर्व, ह्याच्यात माझी तर मेहनत आहेच, पण हे सर्व शक्य फक्त तुमच्यामुळे झालेलं आहे, तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि तुमच्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. आणि ही गुड न्यूज मी आज तुमच्यासोबत शेअर करते. तर ह्याची प्रोसिजर आहे की याचा अकाउंट डिटेल्स वगैरे, याच्या अजून पुढे प्रोसिजर आहे की अकाउंट डिटेल्स वगैरे टाकून मग पेमेंट येणार. आणि पेमेंट येण्याला वेळ आहे बराच, पण त्याच्या आधीची ही प्रोसिजर आहे, करणं गरजेचं असतं. याच्यातून गुगलकडून पिन येतो, हा, आणि हे व्हेरीफाय करावं लागतं. त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर पेमेंटची आधी डिटेल वगैरे टाकावं लागतं. त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगेच. तत्पूर्वी तुमचे धन्यवाद, खूप सारे धन्यवाद, थँक्यू. कारण की तुम्ही लाईक करता, तुम्ही शेअर करता, तुम्ही वॉच करता, बघता तुम्ही व्हिडिओ, त्यामुळे हे सर्व शक्य आहे. तुमच्यामुळे काहीच शक्य नसतं हे. त्यामुळे तुमच्याबरोबर शेअर करणं तेवढंच गरजेचं होतं. त्यामुळे तुमच्याबरोबर काय बोलायचं काही नाही. ह्या आनंदाच्या क्षणांमध्ये मी तुम्हालाही सहभागी केलेला आहे. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते ह्या आनंदाच्या बातमीसोबत. तर भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा मला. व्हिडिओ आवडल्यास
लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय अँड टेक केअर.